तर याच प्रकरणात आता रोहित पवारांचं ट्विट समोर येत आहे। भ्रष्टाचाराच्या खेकड्यानं आता अधिकाऱ्यांना सुद्धा नांग्या मारायला सुरुवात केली आहे। भगवान पवारांच्या निलंबनावरून रोहित पवारांनी ही टीका केली आहे। रोहित पवारांचा थेट निशाणा हा तानाजी सावंतांवर आहे। नियमबाह्य टेंडरसाठी दबाव आणणारा मंत्री म्हणजे आरोग्य मंत्रीच आहे का, असा सवाल सुद्धा उपस्थित केला जातोय। त्यामुळे आता रोहित पवार यांनी ट्विट करत तानाजी सावंत यांच्यावरती निशाणा साधला आहे। भगवान पवारांच्या निलंबनावरून रोहित पवारांनी थेटपणे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावरती टीका केलेली आहे। दरम्यान भगवान पवार यांचं एक पत्र व्हायरल होत आहे। हे पत्र भगवान पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहिलं। मी नियमबाह्य कामं करत नाही म्हणून माझं निलंबन करण्यात आलं, असं भगवान पवारांनी आपल्या पत्रात म्हटलंय। तर रोहित पवारांनी काय ट्विट केलंय ते आपण बघतोय। अँब्युलन्स खरेदीत 5,500 कोटींची दलाली खाणाऱ्या भ्रष्टाचाराच्या खेकड्याची अधिकाऱ्यांना नांग्या मारायला सुरुवात झाली आहे। नियमबाह्य टेंडरिंगला नकार दिल्यानं याच खेकड्यानं निलंबित केल्याची तक्रार येते। पुणे पालिकेतील आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी ही तक्रार केली आहे। नियमबाह्य टेंडरसाठी कात्रजच्या कार्यालयात बोलावून दबाव आणणारा हा मंत्री म्हणजे आरोग्य मंत्रीच आहे का?